नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे. आज आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या निवडणुकी संदर्भात ग्राउंड रिपोर्ट करत असताना अनेक नागरिक आणि मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. आणि याच गावामध्ये योगीराज बाबा यांची समाधी आहे. हे धार्मिक असं गाव आहे आणि या गावामध्ये माजी सरपंच असतील किंवा कोणी व्यावसायिक असतील यांनी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात भरभरून आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये कोणता उमेदवार योग्य राहील याच्यासाठी लोकांनी आपली प्रतिक्रिया देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आणि त्यांच्याकडूनच समजून घेणार आहोत कशा पद्धतीने येणारं निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी असेल. नाव काय तुमचं म्हणले? बाळासाहेब देवरगी. काय इथं काय माझे सरपंच होते ऐकले? हा, काय कितीचा जुना काळ होता ना. आता काय परिस्थिती आहे? निवडणुका होत्या त्यावेळेस बी व्हायच्या, आज बी होत्या. तेव्हा चांगलं होतं. दोन माणसं फिरायची, वाजवं नाही, काय नाही. आता मी गोंधळ आहे. आता मग त्या टायमाला कसा प्रचार व्हायचा बरं तुमच्या गावात? त्यात म्हणजे संध्याकाळचं काय एक येडा मारला की बस 2-3 दिवसच संपला प्रचार. हा. मग आता हे जो प्रचार होतोय हे आता काय सांगायचं, लोकशाही कोणाला नाही म्हणता येईल. आता त्या टायमाला पण लोकशाही होती, आज बी लोकशाही आहे, पण बदल काय वाटतो? काय बदल तेव्हा वाटतो? लोक बी ऐकत होती एका मेरीचं. आता कोणी कोणाचं ऐकत नाही. याच्या अगोदर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून काय गावात कामं झाल्यात का काय? हा, पंचायत समितीची केले सुनील तात्यांनी कामं केली. हे सगळं सुनील तात्यांनी केले. म्हणजे झाल्यात पंचायत समितीच्या माध्यमातून. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही रेखाताईने केली थोडीफार कामं. ती 10 वर्ष होती. हा, तिने बरीच कामं केली. रस्ते बिस्ते कामं झाल्यात त्या काळात. बर, काय एखादं काम आठवणी? काम तुमचं बऱ्याच दिवसापासून राखाडलेलं आहे, मी पाहतोय. मंजूर झालंय. अशोक बाप्पा म्हणला मंजूर झालंय. 4 वेळा नारळ पडला, बर, पण काम चालू नाही झालं. आता हे बी मी म्हणतोय का काम होईन चालू. आत्ताच आमदार किती आबा म्हणत होते, पण अजून काही चालू नाही झाले. किती दिवसापासून राखाडले बरं काम? 4-5 वर्षापासून. 4-5 वर्षापासून. त्याला निधी वगैरे आलेला आहे? हा, निधी पहिले. बरं, फक्त काम अजून चालू आहे ना? काम चालू आहे ना. कामासाठी अशोक बाप्पांनी 4 वेळा नारळ पडला. 4 वेळा नारळ पडला, पण काम नाही झालं. पडला 4 वेळेस भेटलेला आहे. आता मला सांगा, या गटामध्ये जसं शिखरपूर गटातून रेखाताई पाहिजे होत्या का? याच्या अगोदर होते इथे 10 वर्षीच इथे ह्याच गटातून. अच्छा, आई यंदा जर ती आली निवडून तर आमदारकीला घेऊ शकते. का बोलता? नाही, नाही, त्या जर येणाऱ्या काळात जर निवडून आल्या तर ते आमदारकीचे दावेदार आहे का? आणि मग 3 वर्ष एवढं काम भारी आहे त्यांचं. काम चांगली कामं चांगली केल्यात. येते ना तिथे ते हजर असते. अरे वा, काय काय कामाला, नेमकं काय कामाला येते ते? कोणते असू ना तुमचे काही अडचणीला ते हजरच असते. फोन गेला ना हा, आलीच म्हणायची. कोणाचं दहावा असू, कोणाचं वाढदिवस. काय असू, पूजा असू, लग्न असू, हा. पण या गणात ती आल्याशिवाय राहत नाही. किती वर्षापासून ते जिल्हा परिषद सदस्य राहिले? 10 वर्ष. आणि आता जर परत हा? निवडून आले तर ते आमदारकीच्या दावेदार राहतील. हा, होणारच. आमदार केला उभीच राहणार. म्हणजे दुसरा पर्यायच नाही म्हणायचं, एवढं काम चांगलं आहे. हा, यायचे मग बाकी काय. हा, पण काम चांगलं आहे ना. काम बोलतं ना, विकास कामाची गरज आहे आज लोकांना. लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. आणि ते आप्पा बी तसाच करताय. आहे की पण कामाचा माणूस. कामाचा माणूस आहे. आप्पा रोखोक स्वभाव आपला. जे शब्द दिले काही ते काम करणार. त्याला असा आमदार असला ते तालुका लांब ते लेवलला नाही. आप्पासारखा माणूस असला. हा, ते आहे ते थोडं याच्यात गेलं नाही. ते कामाचा माणूस. पहिलवान माणूस आहे. हा. हा, कोणते त्याच्यामुळे त्याला कोणी तिकीट नाही द्यायचं. पण अपक्ष राहिला ना हा, तरी तो लय लिडाने. हा. हा, हा, पण याच्या अगोदर लोकसभा विधानसभा लढवलीच ना आपण. हा, हा, आधी. पण आता फरक झाला ना. आता फरक झाला. प्रत्येक ठिकाणी जातो फिरतो. अहो त्या गाड्याच्या याच्यात त्याच्यात किती पैसे जातात आखाड्यात. हा, कुठं आखाडा असू हा, लय पैसे घालू. लय पैसे घालवले. म्हणजे आप्पा म्हणायचा तर रेखाताई गटामध्ये विकास काम होईल हा, अशी तुम्हाला आशा असं आहे. आहे.
आप्पा मागे लय लोक फिरते हां ना. हे आता गुंडगिरी मिळून ते शिक्का बसलाय ना ते आप्पा लायकाची आमदार केला शोभणार आधी हां आहे का नाही बरोबर आहे. हा. तुम्हाला आप्पाचं आमच्याबद्दल हे वाटत नाही 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 तसं नाही. आप्पाचं गुण गायच्यात पण आप्पा नाही जे काम बोलते खणखणीत खणखणीत. काम पाहिजे ना आपल्याला, विकास पाहिजे ना हा आपल्याला. हा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.